तर नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आमच्या यूट्यूब चॅनलचं नाव आपला भाऊ एक। तर ह्या पाठीमागचं कारण मी नंतर सांगतो। तर पहिला मी सांगणार आहे आमच्या गावाचा इतिहास आणि परंपरा। तर नमस्कार मित्रांनो, आज आम्ही दाखवणार आहे वाळकी गावाची यात्रा। ती यात्रा सोमवारी, मंगळवारी, बुधवारी केली जाते। ती यात्रा 23 तारखेपासून सुरू आहे। हे आमचं महादेव मंदिर। तर या महादेवाच्या यात्रेला सगळे भक्त सकाळी 12-1 वाजल्यापासून दंडवत घालायला सुरू असते। इथं आमच्या गावची सोडून इतर गावची पण दंडवत घालतात। इथं बघा एवढी माणसं दंडवत घातल्यात आणि अजून पण चालू आहे। हे गावातली माणसं आपल्या शेतातला ऊस पण इथं देवाला आणून देतात। ह्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे पहिला ऊस आमच्या ग्रामदैवत महादेवाला असं म्हणून देतात। आता आम्ही दाखवणार आहे महादेव मंदिर आतून कसं सजवले। जरा मध्ये गाणं लावतो आणि पुढे आणि ब्लॉग कंटिन्यू करूया। तर तुम्ही बघा। तर प्रथेनुसार सोमवारी आमच्या इथं 5 गंगाळी खीर केली जाते। आमच्या इकडे या खीरीला हुग्गी पण म्हणतात। ही खीर सोमवारी दिवसभर चालू असते। खिरीबरोबरच भाजी पण केली जाते। या भाजीमध्ये पूर्ण गावातली माणसं भोपळा, बटाटो असं इतर काही सब्जी पण देतात। मग त्याच्यानंतर पूर्ण गावातल्या बायका आंबील घेऊन देवाला निवेद म्हणून दाखवतात। पूर्ण गाव भरून येते। तर हुग्गी करून झाल्यानंतर आमच्या गावातला एक माणूस त्या उसळत्याला हुग्गीतच हात घालून प्रसादासाठी हुग्गी काढतो। आणि या देवाचा चमत्कार म्हणजे या माणसाला जरा सुद्धा भाजत नाही। ह्या माणसाचं नाव काय आणि ह्यो कोण तुम्हाला शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सांगतो। तर ही आमच्या गावाची प्रथा आहे। ही खूप वर्षापासून चालत आलेली आहे। असंच दरवर्षी केली जाते। हे बघायला माणसं खूप दूरनं बघायला येतात। तर त्याच्यानंतर ह्यो माणूस पूर्ण गावभर ती खीर शिपडून होते। त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे पूर्ण गावाला निवेद दाखवतात। ती भाजलेली खीर खांद्यावर घेऊन सुद्धा त्याला भाजत नाही। मग त्याच्या सगळं झाल्यानंतर सगळ्यांनी प्रसाद घ्यायला बोलवतात। आमच्या इकडं प्रसादमध्ये नुसतं खीर आणि भाजी देतात। हे आधीपासून प्रथा चालू झालेली आहे। त्यानंतर आम्ही आलो पाळणं बघायला। पाळणं तर ढिग चालतात, काय विषयच नाही। तर मग आम्ही सगळे यात्रेत फिरून आल्यावर आम्ही काय करायचं म्हटलं। मग त्यानंतर आम्हाला कळलं यादनवाडीत स्पर्धा चालू आहे डान्सची। मग तिकडं आम्ही बघायला गेलतो। इथं पब्लिक तर ढिग चालतं। तुम्ही आलता का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा। इथं पहिला डान्स या बारक्या पोरगीचा होता। या बारक्या पोरीनं डान्स 1 नंबरच केलती। इथं पण जरा गाणं लावतो आणि पुढं आणि कंटिन्यू करूया। ते बघून झाल्यानंतर आम्ही घराकडे गाडी परतले। तर ह्यो यूट्यूबचा आमचा फर्स्ट ब्लॉग आहे। ह्यो जरा चांगला झाला पण नसेल तरी पण पुढचा ब्लॉग एकदम शेवटच आहे। आम्ही त्यामध्ये शर्त्या कुस्त्या सगळ्या दाखवणार आहे। तर तुम्ही प्लीज सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद। पुढचा ब्लॉग लवकरच।